नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे मागील 5 वर्षात एकही ट्रेन थांबलेली नाही। तर कोणतं आहे ते रेल्वे स्टेशन ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। मागील 5 वर्षात इथे एकही ट्रेन थांबलेली नाही असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल, मात्र हे खरं आहे। रेल्वे मार्गाच्या लांबीचा विचार केल्यास भारत हा आशिया खंडातील सर्वाधिक रेल्वे मार्ग असलेला दुसऱ्या क्रमांकावर आणि जगातील 4थ्या क्रमांकावरचा देश आहे। भारतात एकूण 8,000 रेल्वे स्थानक आहेत। यापैकी वेगवेगळी रेल्वे स्थानक वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्ध आहेत। अनेक रेल्वे स्थानकांची नावे, इतिहास आणि त्या संदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी लक्ष वेधून घेतात। मात्र भारतात एक असंही रेल्वे स्टेशन आहे जिथे मागील 5 वर्षांपासून एकही ट्रेन थांबलेली नाही। स्वस्त प्रवासासाठी अनेक जण रेल्वेला प्राधान्य देतात। देशभरामध्ये रोज 13,000हून अधिक ट्रेन्सच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होते। रोज लाखो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात। भारतीय रेल्वेच्या माध्यमातून रोज मोठ्या प्रमाणात मालवाहतुकी होते। शहराचा आकार, त्याचं महत्त्व, तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या या साऱ्या गोष्टींचा विचार करून वेगवेगळ्या मार्गावर वेगवेगळे थांबे दिलेले आहेत। मात्र देशात असं एक स्थानक आहे जिथे कोणत्याही ट्रेनला मागील 5 वर्षांपासून थांबा देण्यात आलेला नाही। ज्या रेल्वे स्थानकावर मागील 5 वर्षात एकही ट्रेन थांबलेली नाही त्याचं नाव आहे कोहादाड। 5 वर्षांपूर्वी या रेल्वे स्थानकावर लोकांची खचाखच गर्दी असायची, अगदी मुंबईतील दादर स्थानकावर असते तशी। मात्र आता हे स्टेशन जवळपास खाली असतं। हे रेल्वे स्थानक मध्य प्रदेशमधील खंडावा शहरापासून काही अंतरावर आहे। कोरोनाच्या आधी या स्टेशनवरून रोज शेकडोच्या संख्येने प्रवासी कटनी भुसावळ मार्गावरील पॅसेंजर ट्रेन पकडून प्रवास करायचे। मात्र आता या स्थानकावर स्मशान शांतता असते। भारतीय रेल्वेने कटनी भुसावळ पॅसेंजर ट्रेनला एक्सप्रेस ट्रेनचा दर्जा दिला आहे, त्यामुळे ही ट्रेन या स्थानकावर थांबत नाही। भारतामधील हे असं एकमेव स्टेशन आहे जिथे मागील 5 वर्षांपासून एकही ट्रेन थांबलेली नाही। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।